2021 मध्ये खरात आणि चाकणकरांचा गुवाहाटी दौरा झाल्याचं समोर आलेलं आहे। अशोक खरात आणि रुपाली चाकणकर एकत्र गुवाहाटीचा त्यांनी दौरा केल्याची माहिती समोर येते। दौऱ्यातले फोटो देखील आता समोर आलेले आहेत। रुपाली चाकणकर आणि त्यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आणि भोंदू अशोक खरात हे गुवाहाटीला रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकाच तारखांना वास्तव्यास होते। मुख्य म्हणजे भोंदू खरातने अनेकांना कामाख्या देवीला नेऊन पूजा घातल्याचा देखील आरोप करण्यात येतो। तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून अशोक खरात आणि चंद्रकांत पाटलांचा एक फोटो ट्विट करण्यात आलाय। चंद्रकांत पाटील खरातच्या पाया पडतानाचा फोटो दमानियांकडून शेअर करण्यात आलाय। मंत्र्याची हीच परिपक्वता हीच असेल तर देवा देश वाचव असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। तर अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलं ते आपण पाहूयात। माजी मंत्री चंद्रकांत पाटील भाजपचे वरिष्ठ नेते अशोक खरातापुढे वाकत आहेत असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। निदान स्वतःचं वय तरी पाहायचं होतं। जर मंत्र्यांची परिपक्वता हीच असेल तर देवा देशाला वाचव असं अंजली दमानिया यांनी म्हटलं। तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआय सध्या ऍक्शन मोडवर आली। आरोपी शुभम खैरनारला भाड्यानं राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये सीबीआय आणि नाशिक गुन्हे शाखेकडून झाडाझडती घेण्यात आली। जवळपास शुभम खैरनारच्या कुटुंबाची सीबीआय कडून चौकशी करण्यात आली। शुभम खैरनारच्या भावाला सीबीआयनं चौकशीसाठी ताब्यात देखील घेतलेला आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। 20 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा खेळ खंडोबा करणारा शुभम खैरनारच्या घरी आता सीबीआय बरोबर स्थानिक गुन्हे शाखा आणि नांदगाव पोलिसांनी या ठिकाणी दुपारपासून या ठिकाणी धाड सत्र सुरू केले। त्यांच्या वडिलांच्या क्लिनिकची देखील तपासणी केली जात आहे। त्यांच्या घरी देखील सीबीआयच्या पथकामार्फत या ठिकाणी गेल्या 2 तासापासून या ठिकाणी तपासणी सुरू आहे। ज्या पद्धतीने शुभम खैरनारच्या नाशिकच्या घरावर देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अपार्टमेंटमध्ये जाऊन स्थानिक गुन्हे शाखा असेल, पोलीस असेल, त्याचबरोबर सीबीआयच्या आणि राजस्थान पोलिसांनी या ठिकाणी केल्यानंतर आता त्याच्या भावाला देखील या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। या घटनेमागे शुभम खैरनारचा हात नेमका कसा असू शकतो, या प्रकारचा काय गौडबंगाल लपलेला आहे आणि स्थानिक क्लासेसचा देखील या ठिकाणी संबंध आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज शेवाळे, टीएन मराठी, नांदगाव। तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये धनंजय लोखंडेला सीबीआय कडून अटक करण्यात आली। लोखंडेला अहिल्यानगर कोर्टानं 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड दिलेला आहे। ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानं सीबीआय लोखंडेला आता दिल्लीला नेणार आहे। तर सर्वच मंत्री आता पंतप्रधानांच्या हाकेला प्रतिसाद देत आहेत असं आशिष जयस्वाल यांनी म्हटलंय। मोदींच्या आव्हानानंतर व्हिएतनामचा दौरा रद्द केल्याचं आशिष जयस्वाल यांनी म्हटलं। तिकीट काढलं होतं, हॉटेल बुकिंग केलेलं रद्द केल्याचं आशिष जयस्वाल यांनी म्हटलंय। मोदींनी आदेश दिल्यानंतर तो पाळणं आमचं कर्तव्य असल्याचं देखील जयस्वाल यांनी म्हटलेलं आहे। आपल्या ताफ्यात कमीत कमी गाड्या कशा असाव्या या दृष्टीने आता सर्वच मंत्री माननीय मोदी साहेबांच्या हाकेला प्रतिसाद देत आहे। आणि 20 तारखेला माझा व्हिएतनामचा दौरा होता, तो देखील रद्द करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे। जरी तिकीट काढली होती, हॉटेल बुकिंग केली होती, परंतु एकदा माननीय प्रधानमंत्रींनी काही म्हटलं तर ते आमच्यासाठी आदेश आहे आणि त्याला प्रतिसाद देणं आमची जबाबदारी आहे। देशासाठी आणि प्रधानमंत्रीसाठी काही करायला गरज पडली तरी आम्ही मागे पडणार नाही। तर 4 ते 5 मंत्र्यांना एकच गाडी वापरण्यास दिली पाहिजे असं सचिन सावंत यांनी म्हटलं। मंत्र्यांनी लोकल किंवा मेट्रोचा वापर करावा असं देखील सचिन सावंतांनी म्हटलंय। दौरे करायचे असतील तर ट्रेनने जावा असं देखील सचिन सावंतांनी म्हटलंय। तर सचिन सावंत यांनी काय ट्विट केलं ते आपण पाहूयात। मुख्यमंत्री जी केवळ वाहनांची संख्या अर्ध्यावर आणून चालणार नाही। 4 ते 5 मंत्र्यांना एकच गाडी वापरण्यास दिली पाहिजे। मलबार हिलवरून एकत्र येता येईल असं देखील सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। सार्वजनिक वाहतूक एकच दिवस का सर्व काळ वापरता येईल असं देखील सचिन सावंत यांनी म्हटलं। मेट्रोचा वापर करायला सांगितला आहे, त्यामुळे मंत्र्यांनी लोकल किंवा मेट्रोचा वापर करावा असं सचिन सावंतांनी म्हटलं। दौरे करायचे असतील तर ट्रेन आहे, त्या स्थानकांवर ऑटो रिक्षा असतातच की। मुख्यमंत्रीजी केवळ वाहनांची संख्या अर्ध्यावर आणून चालणार नाही असं देखील सचिन सावंतांनी म्हटलेलं आहे। 4 ते 5 मंत्र्यांना एकच गाडी वापरण्यास दिली पाहिजे। मलबार हिलवरून एकत्र येता येईल असं देखील सचिन सावंतांनी म्हटलंय।